मित्रांनो नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणास एक छोटीशी चेतावणी देणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे अशी आहे, की या व्हिडिओमध्ये आपणास जे काही माहिती पुरवली जाते, ती फक्त शिक्षणापुरती असते. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे गुंतवणुकीसाठी टिप किंवा कोणताही फंड तुम्हाला रेकमेंड केला जात नाही. ही फक्त माहिती असते. ती तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक कशी करायची, त्या संदर्भात काय करायचं, एवढी माहिती आपल्याला दिली जाते. जर तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटरला, कन्सल्टंटला किंवा सी-एला जरूर कॉन्टॅक्ट करा. त्यांचा सल्ला घ्या. त्यांना तुमचे जे काही आहेत मुद्दे ते त्यांच्यासमोर नमूद करा. तुमचा गोल काय आहे? तुमचं उद्दिष्ट काय आहे? तुमचे ध्येय काय आहे? तुम्हाला किती वर्षापर्यंत करायचं आहे? तुमची वित्तीय परिस्थिती कशी आहे? ते सर्व त्यांना सांगा. अगदी सखोल सांगा. जे काही आहे तुम्ही गुंतवणूक केलेली असेल ती सांगा आणि त्यानंतर ते जो काही सल्ला देतील त्याच्याप्रमाणे तुम्ही तुमचा निर्णय घ्या. एक लक्षात ठेवा, की निर्णय हा सर्वतोपरी तुमचाच असतो. तर निर्णय घेताना शांत डोक्याने घ्या. घरातल्या प्रत्येक मंडळींनी बसून सल्लामसलत करून नंतर निर्णय घ्यावा. ही आपणास एक नम्र विनंती. चला तर मग अधिक वेळ न लावता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुण्यातल्या मिस्टर राजेश यांची एक कथा सांगणार आहे. कथा म्हणजे व्यथाच सांगणार आहे, की त्यांनी गुंतवणूक तर सुरू केली, पण नंतर त्या गुंतवणुकीचं त्यांनी स्वतःच्या हाताने कसं नुकसान करून घेतलं, त्याबद्दलची माहिती तुम्हाला आज इथे मी जरूर देणार आहे. कारण त्याचं की तुम्हालाही लक्षात येईल, की जर अशी चूक पुढे तुम्ही नाही केली, तर तो त्रास तुम्हाला होणार नाही आणि त्याच्यासाठी हा तुम्हाला एक धडा आहे असं समजा. तर पुण्यात राहणारे मिस्टर राजेश यांचं वय होतं 32 वर्ष. नोकरी चांगली होती, पगारही चांगला होता. गुंतवणूक करण्यासाठी त्यांचं जसं पाहिजे होतं तसं त्यांची परिस्थिती होती. लग्न झालेलं होतं, एक मुलगा होता 2 वर्षाचा. मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी म्युच्युअल फंडात SIP सुरू केली 25,000ची. छोटी रक्कम नव्हती, 25,000 ही अगदी चांगली रक्कम होती. 2 वर्ष म्युच्युअल फंडात गुंतवणूक व्यवस्थित झाली. NAही वाढत होता मस्तपैकी. डीमॅटवर नफा दिसू लागला होता. त्यामुळे राजेश यांच्या चेहऱ्यावर चांगलं हास्य खुलसत होतं. खूप खुश होते मनात, की हां, माझा फंड खूप चांगला काम करतो. या आनंदात असताना एक दुर्घटना घडली आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे आणि ती दुर्घटना म्हणजेच कोविड-19. कोविड-19ने आगमन केलं आणि संपूर्ण मार्केट त्यांनी तहस-नहस करून टाकलं. मार्केट उद्ध्वस्तच केलं. सगळं लॉकडाऊन, सर्वच बंद, काहीच चालू नाही. अशा परिस्थितीत कोणता म्युच्युअल फंड काम करणार? कोणता म्युच्युअल फंड तुम्हाला रिटर्न्स कमवून देणार आहे? हा संपूर्णपणे विचार गुंतवणूकदारांनी करायला हवा होता. पण तसं झालं नाही. 90 ते 99% गुंतवणूकदार कोविड-19मध्ये बाहेर आले आणि स्वतःचं मोठं नुकसान करून घेतलं. त्यात राजेश हे सुद्धा आले. राजेश यांनी काय केलं? त्यांच्या म्युच्युअल फंडातले पैसे घाई गडबडीत काढून टाकले. त्यांना रात्री झोपही लागेना. कधी सकाळ होते आणि कधी रिडम्पशनचं बटनवर क्लिक करतो आणि सगळे आहेत ते पैसे आधी काढून सुरक्षित करतो. याच विचाराने ते झपाटलेले होते. आता झालं काय? राजेश यांनी तर पैसे काढून घेतले. त्यांनी मागचा पुढचा काहीच विचार केला नाही, की त्यांना फायदा झाला आहे की तोटा झाला आहे. त्यांनी हा विचार न करता ते पैसे रिडीम करून घेतले. आता मित्रांनो, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहात, म्युच्युअल फंडात किंवा अशी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहात, तर कुठेतरी तुम्ही असं बघितलं आहे, की मार्केट नेहमी खालीच गेलं आहे? जर असं असेल तर कमेंट करून मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा, की हो मार्केट
जेव्हा जेव्हा केव्हा मार्केटमध्ये असे करेक्शन्स आले त्याच्यानंतर मार्केट खालीच जात राहिलं. जर तुम्ही असं केलं, असा अनुभव आला असेल तर नक्की कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून पाठवा. एक लक्षात ठेवा मित्रांनो, मार्केट 1991 पासून सेन्सेक्स सुरू झाला आहे आणि आजपर्यंत तो खाली कधीच गेला नाही. त्याला चढ-उतार आलेच. बरेच मोठे धक्के त्यांनी सहन केले आहेत. तर ते सहन करत शेवटी तो वरतीच गेलेला आहे. त्यामुळे मार्केट खाली जाणारच हा जो तुमचा अंधविश्वास आहे आणि त्या अंधविश्वासाने तुम्ही जे पैसे काढून घेता मार्केटमध्ये करेक्शन आल्यानंतर, ते अत्यंत चुकीचं आहे आणि ते तुम्ही करूच नका, असा माझा तुम्हाला कळकळीचा सल्ला आहे. कारण तुम्ही तुमचं स्वतःचं नुकसान करून घेता. आणि इतकंच नाही, तर कधी-कधी तुम्ही तुमच्या मित्रालाही सांगता, तुम्ही तुमच्या कोणते नातेवाईक असतील, तर त्यांनाही सांगता, "मी पैसे काढले, तूही काढ." म्हणजे तुम्ही तुमचं पण नुकसान करून घेता आणि तुमच्या मित्रांचं किंवा नातेवाईकांचं किंवा तुमचे जे कोणी कलीग आहेत, त्यांचंही नुकसान करता. तर नक्की असं करू नका, म्हणजे जेणेकरून तुमचंही नुकसान होणार नाही आणि इतरांचंही नुकसान होणार नाही. आता पुढे सांगतो तुम्हाला. मिस्टर राजेश यांची आणखी पुढची व्यथा सांगतो. तर मग मित्रांनो, 2019मध्ये मार्केट खाली गेलं. 30 ते 40% खाली घसरलं. सगळे मोठमोठे शेअर्स खाली आले, मोठमोठे फंड्स खाली आले. पण 2021-22 नंतर ते तेवढ्याच वेगाने झपाट्याने पुढे गेले, वर गेले. जवळ-जवळ 20%चा CAGR दिला. पण आता मिस्टर राजेश तर फंडात नव्हतेच, मार्केटमध्ये नव्हते. ते बाजाराच्या हेलकाव्याला घाबरले, कोविडला घाबरले आणि त्यांनी त्यांचे पैसे काढून घेतले. त्यामुळे त्यांना हा 20%चा CAGR मिळाला नाही. त्यांच्यातूनचा घास गेला आणि तोही त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे. आता यात सांगा, मार्केटची चुकी आहे की तुमची स्वतःची चुकी आहे? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. तेव्हा गुंतवणूक करताना प्रत्येक गुंतवणूकदाराने हा नक्की विचार करावा, की मी मार्केट पडलं म्हणून फंडातून बाहेर पडावं का? हा विचार करूनच नंतर बाहेर पडण्याचा निर्णय घ्या. जेव्हा अशा काही गोष्टी घडतील मार्केटमध्ये, तेव्हा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हा व्हिडिओ तुम्ही लक्षात ठेवा, की हां बाबा, असे आहे का? मिस्टर सुनील भोसले यांनी सांगितलं होतं, की मार्केट पडलं तरी डगमगून न जाता तेच तटस्थपणे उभं राहा. कारण त्या तटस्थपणाचा उपयोग तुम्हाला पुढे जाऊन होणार आहे. तो कसा? जर समजा आता मार्केट पडलं म्हणजे तुमची NAV कमी झाली, पण NAV कमी होता तुम्हाला युनिट्स जास्त मिळाले. तर तुम्ही काय करायचं? मार्केट खाली पडलं तर एकतर युनिट जास्त आणखी खरेदी करा किंवा तुम्हाला समजा भीती वाटत असेल, युनिट्स नाही खरेदी करता आले, तर जी आहे SIP ती तशीच चालू ठेवा. त्याच्यातून बाहेर येऊ नका. कारण तिथून बाहेर आला की तो तुमचा नुकसान आहे आणि ते करून घेऊ नका. हा माझा तुम्हाला प्रत्येक गुंतवणूकदाराला, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराला कळकळीचा सल्ला आहे आणि हा तुम्ही जरूर तुमच्या लक्षात ठेवा आणि आपली गुंतवणूक तशीच चालू ठेवा. मार्केटमध्ये करेक्शन्स, चढ-उतार होतच राहणार. ते काही थांबणारं नाही. हे समुद्राच्या भरती-ओहोटीसारखं असतं. पण तुमचा एक निर्णय एक तर तुम्हाला श्रीमंत तरी बनवू शकतो किंवा तुम्हाला गरिबीच्या धुळीत नेऊन लोळू शकतो. आता निर्णय तुमचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही तुमचे निर्णय कसे घ्याल हे खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. तर आता पुढे जाऊ आपण. राजेश यांची गोष्ट मी तुम्हाला सांगता आणखी पुढचं सांगतो, की म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही केलेली गुंतवणूक ही नेहमी 1-2 वर्षामध्ये कधीच तुम्हाला फायदा करून देणारी नसते. तुम्हाला जर कुठल्या कन्सल्टंटनी किंवा ॲडवायझरनी असं सांगितलं, की तुम्ही गुंतवणूक करा, 2-3 वर्षात पैसे डबल होतात. तर ही चुकीची संकल्पना आहे. तुम्ही त्या गोष्टींकडे लक्ष ठेवू नका. कारण म्युच्युअल फंड हे 2-3 वर्षासाठी नाहीच आहे, मुळात नाहीच आहे. त्यामुळे तुम्हाला जर गुंतवणूक करायचं असेल, त्याआधी गुंतवणूक करण्यापेक्षा तुम्ही प्लॅनिंग काय करता, तुमचं नियोजन काय आहे, त्याच्यावर भर द्या. तुमचं उत्पन्न किती आहे, तुमचा मासिक खर्च किती आहे, तुम्हाला नक्की कोणतं ध्येय डोळ्यासमोर ठेवून ही गुंतवणूक करायला सुरुवात करणार, त्याचा आधी अभ्यास करा. तुम्ही चांगल्याच सल्लागाराबरोबर चर्चा करा
त्यांना तुमचं ध्येय उद्दिष्ट काय आहे ते सांगा. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहेत, 5 आहेत. जेवढी उद्दिष्ट असतील ती सांगा आणि टप्प्याटप्प्याने ती उद्दिष्ट तुम्ही त्याच एस-आय-पीमध्ये पूर्ण करत जा. ते शक्य आहे. तुम्ही जर तसं केलंत तर तुम्ही नक्की श्रीमंत व्हाल. पण तुम्ही तसं केलं नाही आणि फक्त कोणीतरी सांगितलं म्हणून गुंतवणूक करताय, तर हे फार फार चुकीचं आहे आणि हे तुम्ही करू नये असं मला वाटतं. तर आता म्युच्युअल फंडामध्ये काही 10 असे सत्य आहेत. ती 10 सत्य मी तुम्हाला शेअर करतो तुमच्याबरोबर त्याबद्दल मी चर्चा करतो. तर ती 10 सत्य कोणती आहेत? तर ती 10 सत्य याप्रमाणे आहेत. म्युच्युअल फंड कधीही संपत्ती बनवत नाही. तुमचं वर्तणूक संपत्ती बनवते. म्युच्युअल फंडामध्ये जलद पैसा तर कधीच बनत नाही. त्याला वेळ द्यावा लागतो आणि तो वेळ 2-3 वर्षासाठी, 5 वर्षासाठी, 7 वर्षासाठी नसतो. तर मित्रांनो, हा वेळ किमान 10 ते 15, 20, 25 वर्षाचा असतो. तेवढा वेळ देण्याची जेव्हा तुमची मानसिकता असेल ना, तेव्हाच गुंतवणूक करा. अन्यथा चुकूनही करू नका. नाही केलेली उत्तम. कारण तुम्ही 2-3 वर्षासाठी गुंतवणूक करणार आणि गव्हर्नमेंटला टॅक्स देणार मोठ्या प्रमाणात, तर त्याचा तुम्हाला काहीच उपयोग होणार नाही आणि तुम्ही जर म्हणत असाल 2-3 वर्षात माझी संपत्ती बनेल, तर ते शक्यच नसतं आणि तुम्ही तशी चूक मुळात करूच नका. हा माझा तुम्हाला कळकळीचा सल्ला आहे. तर जेव्हा तुम्ही 10 ते 15, 20 वर्ष मार्केटमध्ये तटस्थ राहता तेव्हा तुमची संपत्ती तयार होते. 2-3 वर्षात कधीच नाही. आता एक छोटंसं उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा तुम्ही आंब्याचं झाड लावलं, तर आंब्याचं बी लावल्यापासून ते 1 वर्षात त्याचं एक छोटंसं रोपटं तयार होतं. ते काय वृक्ष नाही तयार होत. 1 वर्ष गेलं, 2 वर्षातही ते तेवढं परिपक्व झालेलं नसतं. त्याला साधारण 5 ते 10 वर्ष लागतात व्यवस्थित फळ येण्यासाठी आणि जेव्हा 5व्या किंवा 7व्या किंवा 10व्या वर्षात जेव्हा ते फळ द्यायला सुरुवात होतं ना, तेव्हा पहिल्या वर्षाची फळं झाडावरूनच खाली पडू द्यावीत. त्या फळांना स्वतःहून तोडू नये. तुम्ही जर स्वतःहून तोडलं, तर फळाची जी काही आहे फळं निर्मिती करण्याची त्याची उत्पादन शक्ती जी आहे, ती लयास जाते. ती क्षमता त्याची कमी होते आणि ती क्षमता तुम्हाला जर वाढवायची असेल, तर ती फळं आपोआप खाली पडू देत, जमिनीवर पडू देत, पक्ष्यांनी खाऊ देत, पण तुम्ही स्वतःहून काढू नका. त्याच्या पुढच्या वर्षी जेव्हा त्याला फळं येतील, ती तुम्ही नक्की काढा. कारण ती फळं काढलीत, त्याला पुन्हा एकदा मोहर येतो. असं ती 2-3 वेळा पण एका वर्षात तुम्हाला फळं देऊ शकतात. 4 वेळा पण देऊ शकतात. त्याच्या झाडाच्या क्वालिटीवर अवलंबून असते. त्याचं कोणतं म्हणजे कलम केलेलं आहे किंवा आणखी कोणत्या प्रकारचं तो उत्कृष्ट दर्जाचं आंब्याचं झाड आहे, त्याच्यावर तुम्हाला फळ नक्की मिळणार, चांगलं फळ मिळणार आणि हाच रूल म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा अगदी तसाच काम करतो. 2-3 वर्ष अजिबात बघायचं नाही. 10 ते 15, 20 वर्ष सातत्याने गुंतवणूक करत राहायची. मग ती तुमची 5,000 असो, 10,000, 15,000 काहीही असो. 500 ते 1,000 रुपयात तुम्हाला तेवढं काही कॉर्पस तयार होणार नाही. उदाहरण झालं, समजा 500 रुपयाची किंवा 1,000 रुपयाची तुम्ही गुंतवणूक केली, तर एका वर्षात तुमची 12,000 डीमॅट अकाउंटवर येतील. 10 वर्षामध्ये 1,20,000 रुपये तयार होतील. तर 1,20,000 रुपयामध्ये आत्ताची सध्याची महागाई, सध्याचं भारताचं जे काही GDP आहे, तर हे जवळ-जवळ 13% आहे आणि जर तुम्हाला रिटर्न्स चांगले 13% वर हवे असतील, तर तुमची गुंतवणूक पण तशी त्या ताकदीची असायला हवी आणि जेव्हा ती ताकद असेल तुमच्या गुंतवणुकीमध्ये, तुम्ही समजा 1,000-2,000 करून तुमचं तसं काही फार मोठं तुम्हाला संपत्ती तयार करणार अशातला पार्ट अजिबात नाही आहे. तो मुद्दा तुम्ही डोक्यातनं काढूनच टाका, कारण तशी तुमची गुंतवणूक होणार नाही आहे ती. म्हणूनच पुन्हा एकदा कळकळीने सांगतो, 2-3 वर्षासाठी बिलकुल तुम्ही गुंतवणूक करू नका. किमान 10, 15, 20 आणि 25 ही वर्ष
अत्यंत चांगली आहेत. म्हणजे तुम्हाला चांगली संपत्ती तयार करून देणारी ही वर्ष आहेत. 10, 15, 20, 25 पुन्हा एकदा सांगतो. 10, 15, 20, 25 एवढे वर्ष जर तुम्ही म्युच्युअल फंड मार्केटमध्ये तटस्थ उभे राहिले, सातत्याने गुंतवणूक केली, तर त्या गुंतवणुकीचा सुद्धा तुम्ही महिन्याला परतावा घेऊ शकता. इथपर्यंतची ताकद, इथपर्यंतची संपत्ती तुम्हाला म्युच्युअल फंड देऊ शकतो. पण सर्व येऊन अडकतं ते तुमच्या मानसिकतेवर. जर तुमची मानसिकता मजबूत असेल, आत्मविश्वास दृढ असेल, तर तुम्हाला कोणीही ढळू शकत नाही, कोणीही तुम्हाला हलवू शकत नाही. संपत्ती म्युच्युअल फंडामधून संपत्ती तयार करण्यापासून. तर हा माझा एक सल्ला किंवा उपदेश आहे, तो तुम्ही नक्की फॉलो करा. याच्यावर नक्की विचार करा व्हिडिओ पाहिल्यानंतर. जर तुम्ही म्युच्युअल फंडात ऑलरेडी गुंतवणूक करत असाल ना, तर ह्या पॉईंटवर तुम्ही नक्की विचार करा. आता आपण दुसऱ्या सत्याबाबत बघू. म्युच्युअल फंडाचा दुसरं सत्य आहे SIP म्हणजे गुंतवणूक नाही. गुंतवणूक करण्याऐवजी तुमची जी काही भावनिकता आहे, तुमचे जे काही इमोशन्स आहेत, त्याच्यावर तुम्हाला नियंत्रण ठेवणं जमलं पाहिजे. ते कसं? समजा बऱ्याच लोकांना वाटतं की SIP म्हणजे गुंतवणूक. तर तसं नाही, अत्यंत चुकीची संकल्पना आहे. SIP म्हणजे खाली मार्केट जेव्हा खाली पडते ना, तेव्हा तुम्ही अधिक गुंतवणूक केली पाहिजे किंवा तिथे तटस्थ राहिले पाहिजे. ती SIP तुम्हाला नक्की काहीतरी तुमचं ध्येय, तुमचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत करेल. तशा SIPवर तुम्ही नक्की काम करा. तशी SIP केली तर तुमचं जीवनमान सुखमय, हा इन्व्हेस्टमेंटचा जो प्रवास आहे ना, तो खरोखर तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन बसू शकतो आणि तुमचा एक एक टप्पा साध्य तुमचा एक एक उद्दिष्ट तो साध्य करून देण्यास सहाय्यभूत ठरेल. हे माझं परखड आवर्जून सांगणं आहे तुम्हाला. नक्की लक्षात ठेवा हा मुद्दासुद्धा. आपण तिसऱ्या सत्याकडे वळू की NAV कमी झाला म्हणजे नुकसान नाही. ज्या म्युच्युअल फंडामध्ये मार्केट खाली पडतं, म्हणजेच काय होतं, तुमची NAV नेट असेसेबल व्हॅल्यू म्हणजे त्याची जी काही मूल्यांकन आहे ते खाली येतं. मार्केट करेक्शनमुळे, मार्केट न्यूजमुळे काहीतरी अशा काही गोष्टी घडतात, त्यामुळे मार्केटमध्ये करेक्शन येतं आणि तुमचा फंड तो खाली घसरतो. त्याला अजिबात घाबरून जाऊ नका मित्रांनो. त्याने काय होईल, फार तर एक NAV तुमचं कमी होईल, पण ते जास्त दिवसासाठी नसतं मित्रांनो. NAV कमी झाली म्हणजे नुकसान नाही. तुम्ही जेव्हा त्या म्युच्युअल फंडातनं रिडम्पशन करता किंवा म्युच्युअल फंडातनं पैसे काढून घेता ना, ते तुमचं खरं नुकसान आहे. म्हणून हा डोक्यातनं विचार काढून टाका की NAV कमी झाला म्हणजे तुमचं नुकसान होतं, तर अजिबात नाही. एक उदाहरण छोटंसं घेऊयात आपण. समजा मार्केटमध्ये, रिअल इस्टेटमध्ये अशा घडामोडी होतात की काही वेळेला मार्केट खाली जातं, रिअल इस्टेट खाली पडतं आणि मार्केटची घराच्या किमती कमी होतात. मग मित्रांनो मला सांगा, अशा वेळेला तुम्ही तुमचं घर विकता का? नाही ना? मग तोच रूल इथे सुद्धा अप्लाय करा. जेव्हा म्युच्युअल फंडातल्या मार्केटच्या चढउतारामुळे एखादा म्युच्युअल फंड खाली पडतो, तर तुम्ही तो म्युच्युअल फंड कधीच विकू नका. याउपरी तुम्ही त्याच्यामध्ये अधिक गुंतवणूक करा किंवा अधिक गुंतवणूक नाही केलीत ना, तर त्याच फंडामध्ये तुम्ही सातत्य टिकवून ठेवा. बाहेर अजिबात पडू नका. ते तुमच्या फायद्याचं होईल. चौथा असं सत्य आपण पाहू. म्युच्युअल फंडमध्ये पैसा नाही. तुमचे वर्तन, तुमचे बिहेवियर, तुमचं जे काही वर्तणूक आहे, ती तुम्हाला परतावा देते किंवा तुम्हाला चांगली संपत्ती तयार करण्यास मदत करते. आता एक छोटंसं उदाहरण घेऊ त्याच्यामध्ये. तोच फंड, तीच वेळ, तेवढाच वेळ, पण काही लोकं श्रीमंत होतात. तुम्ही जर अभ्यास केला, तुम्ही जर निरीक्षण केलं, तर तुमच्यात लक्षात येईल की काही लोकं मात्र त्या फंडामध्ये
तुम्हीच घेतलेला आहे. तुमच्यासारखे 10 जणांनी त्या फंडामध्ये गुंतवणूक केलेली आहे. तर 10 जणांपैकी एकच जण किंवा दोघेच जण असे निघतात, की ते त्या फंडामध्ये तसेच राहतात. ते पुढे फंड फंड जरी खाली पडला असेल, तरी ते पैसे विथड्रॉ करत नाहीत. ते त्याच्यामध्ये आणखी गुंतवणूक करतात किंवा आहे तीच गुंतवणूक पुढे चालू ठेवतात, पण फंडातनं पैसे विथड्रॉ करत नाहीत. पण 8 जण असे असतात, की ते त्या फंडातनं लगेच मार्केट खाली पडलं म्हणून बाहेर येतात आणि तिथेच मोठी चूक करून घेतात आणि ते त्यांचं नुकसान करून बाहेर येतात आणि म्हणूनच ते गरीब राहतात, निराश राहतात. पण ते दोघे जण मात्र श्रीमंत होतात. आता हा त्याचा चौथा एक सत्य होतं. 5वं सत्य आहे 2-3 वर्षात पैसे काढून घेणं. मित्रांनो, हा सर्रास प्रकार चालतो. कारण का म्युच्युअल फंडामध्ये लोकं गुंतवणूक करायला तर येतात, पण त्यांना हेच माहिती नसतं, की मी ही गुंतवणूक करताना मला नक्की किती वर्ष इथे गुंतवणूक करायला लागणार आहे आणि तेवढी माझी मानसिकता आहे का? तेवढी माझी तयारी आहे का? तर म्युच्युअल फंडामध्ये 2-3 वर्ष तुम्ही करणार, तर तुमचं नुकसान करूनच मित्रांनो तुम्ही बाहेर येणार आहात. तुम्हाला फायदा काहीच होणार नाही. तर तसं न करता तुम्ही जर सातत्याने त्यात गुंतवणूक करत राहाल, तर त्याचा फायदा आहे. आता 2-3 वर्षात तुम्ही गुंतवणूक करून बाहेर येणार, तर त्याच्यामध्ये एक मोठा फटका बसतो, तो म्हणजे टॅक्सचा. तुम्हाला कर भरावा लागतो आणि तो छोटा नसतो. तुमच्या कॅपिटल गेनवर जो काही टॅक्स भरायला लागणार, तो तुम्हाला भरायचाच असतो. तर मित्रांनो, आता हे तुम्ही 2-3 वर्ष तर पैसे गुंतवलेत. तर पैसे गुंतवले, काही अलौकिक रक्कम तयार झाली, काही तुम्हाला नफा झाला. पण तो सगळा नफा तर गेलाच, पण उलट अधिक टॅक्सचा तुम्हाला भुर्दंड भरावा लागला. म्हणजे तुमचं नुकसान करून तुम्ही बाहेर आलात. मग असं नुकसान करून घेण्यापेक्षा तुम्ही जर थोडं थांबलंत, मार्केट व्यवस्थित सुरळीत झालं, मग तुम्हाला एक आत्मविश्वास पण आला असता. तुम्हाला एक अनुभव चांगला आला असता, की मार्केट खाली पडलं तरी नंतर लगेच ते वर पण जातं. म्हणजे तुम्ही तुमच्या होणाऱ्या नुकसानापासून स्वतःला वाचवलं असतं. तर हा एक मुद्दा तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. समजा तुम्हाला तुमच्या गावी जायचं आहे. तुम्ही एस-टीचं तिकीट बुक केलंत, एस-टीत बसलात, प्रवास सुरू झाला, एस-टी सुरू झाली. ती तुमच्या गावी जाण्याच्या मार्गाला लागलीसुद्धा. पण मध्येच तुमचा काहीतरी कंटाळा आला, तुम्हाला बोर झालं आणि मध्येच तुम्ही गाडीतनं खाली उतरलात काही एक ठराविक अंतरानंतर. तर मित्रांनो, मला सांगा, तुम्ही असं केलं तर तुम्ही तुमच्या गावी पोहोचू शकाल का? नाही ना. मग तेच आहे. जर तुम्ही काही उद्दिष्ट, काही ध्येय म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जर केली असेल, तर ते ध्येय आठवा, की तुम्ही कोणत्या ध्येयासाठी ह्या म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली आहे. ही एस-आय-पी तुम्ही सुरू केली आहे. जेव्हा तुम्ही ते ध्येय आठवाल ना, तर मार्केटचं जे काही आहे चढ-उतार, ते तुम्हाला ढळू देणार नाही. तुमचं मन, तुमचं वर्तणूक मात्र तुम्हाला ढळवेल, तुम्हाला परावृत्त करेल. तर ते जे काही तुम्ही ध्येय आहे ना, ते तुम्ही कधीही तुमच्या समोर लिहून ठेवा. असं कुठेतरी घरामध्ये किंवा तुमच्या ऑफिसमध्ये वगैरे असं तुम्ही तुमचं ध्येय लिहून ठेवा, जेव्हा तुम्ही एस-आय-पी म्युच्युअल फंडात सुरू करता. आणि जेव्हा असं कराल ना, तेव्हा तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. मित्रांनो, हा पॉईंटसुद्धा तुम्ही, मी जे काही 10 पॉईंट सांगणार आहे ना, ते सगळेच्या सगळे पॉईंट तुम्ही तुमच्या डायरीत नोंद करा आणि त्याच्यावर अभ्यास करा आणि मग बघा तुम्हाला फायदा कसा होतो ते. तर हा नंबर 5चा होता. 6वा फायदा, 6वं सत्य, फायदा म्हणण्यापेक्षा 6वं सत्याकडे आता आपण येऊ. म्युच्युअल फंड कधीही फेल होत नाही. फेल होते ती गुंतवणूकदाराची मानसिकता. तर आता मित्रांनो, तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य काय आहे, की जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायला सुरुवात करता, तर पहिली गोष्ट तुम्ही तुमचं ध्येय, तुमचं उद्दिष्ट, कोणत्या कारणासाठी तुम्ही ही एस-आय-पी सुरू करताना, ते तुम्ही लिहून काढत नाही किंवा त्याचं तुम्ही मोजमाप करत नाही. फक्त मित्रांनी केली, शेजाऱ्याने केली, ऑफिसच्या मित्रांनी केली किंवा नात्यातल्या लोकांनी केली, त्यांचं पाहून तुम्ही ही गुंतवणूक करता. तर मित्रांनो, ही चुकीची पद्धत आहे. कधीही असं करू नका. म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही सर्व अभ्यास करा. तुम्ही कोणतातरी डिस्ट्रिब्युटर बघा, कन्सल्टंट बघा,
CA बघा, चार्टर्ड अकाउंटंट. त्यांच्याकडे जा, त्यांच्यासमोर बसा, थोडा वेळ द्या त्यांना. कधीही अर्धा तास, पाऊण तास, 1 तास गुंतवणूक करण्यापूर्वी मी मी तर सांगेन नक्की द्या. कारण तो जो काही 1 तास, 2 तास तुम्ही द्याल किंवा अर्धा पाऊण तास द्याल ना, तो तुमच्या भविष्यात तुम्हाला संपत्ती तयार करून देण्यास मदतगार ठरेल. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या जी काही मानसिकता आहे ना, की म्युच्युअल फंडातनं मला पैसे बनणार नाहीत किंवा काही, तर ती मानसिकता बदलण्यास मात्र हा व्हिडिओ तुम्हाला नक्की मदत करेल, एवढं मला खात्री वाटते. जर तुम्ही लक्षपूर्वक माझे प्रत्येक शब्द न शब्द ऐकलात आणि फॉलो केलात, त्याप्रमाणे वागलात, तर तुम्हाला म्युच्युअल फंडात संपत्ती तयार करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. म्हणूनच एक लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड कधीच फेल होत नाही. तो कधीच खराब किंवा खालच्या दिशेला जात नाही. खालच्या दिशेला आपली मानसिकता जाते आणि तीच मानसिकता आपल्याला संपत्ती तयार करण्यापासून वंचित ठेवतो. एवढं आता तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही तुमचं ध्येय निश्चित करा. तुम्हाला लागणारा कालावधी निश्चित करा. किती वर्षासाठी गुंतवणूक करायची आहे. तेव्हा ते तुमचं तुमचा ध्येय उद्दिष्ट साध्य होणार आहे. मग त्याच्यासाठी वेळ किती लागणार आहे? 10 वर्षासाठी आहे, 15 वर्षासाठी आहे, 20 वर्षासाठी आहे की 25 वर्षासाठी? हे तुम्ही नक्की तयार करा. हा तुमचा रोडमॅप तयार असायला पाहिजे आणि जेव्हा हा तुमचा रोडमॅप तयार असेल ना, तेव्हा तुमची गुंतवणूक फेल होणार नाही मित्रांनो. लक्षात ठेवा आणि त्याप्रमाणे आता मी जे काही सांगितलं आहे ना, त्याप्रमाणे गुंतवणुकीला सुरुवात करा आणि नक्की सांगा मला की तुम्हाला कसा फायदा होतो तो. तर आता आपण ह्याच्यामध्ये एक कोर कॉन्सेप्ट म्हणतात ना, एक मुख्य मुद्दा तो मी सांगतो. गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचं उद्दिष्ट अधिक सातत्य अधिक टाईम फ्रेम इज इक्वल टू संपत्ती. हा एक गोल्डन रूल आहे. हा नियम आहे. हा एक सुवर्ण नियम आहे. हा सुवर्ण नियम तुम्ही नेहमी उठता, बसता, जागता, स्वप्नात देखील हा नियम लक्षात ठेवा. आणि तो नियम म्हणजे मित्रांनो, तुमचं ध्येय, उद्दिष्ट अधिक टाईम जो लागणारा कालावधी आहे तो, अधिक तुमची शिस्त, डिसिप्लिन इज इक्वल टू संपत्ती, वेल्थ. हा गोल्डन रूल जर तुम्ही लक्षात ठेवलात ना, तर तुम्हाला म्युच्युअल फंडात लॉस किंवा म्युच्युअल फंडापासून संपत्ती तयार होणार नाही अशी कधी वेळच तुमच्यावर येणार नाही. तेव्हा हा रूल तुम्ही नक्की लक्षात ठेवा आणि या सांगितलेल्या रूल्सबद्दल तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये तुम्हाला आवडला की नाही ते मला नक्की लिहून सांगा. 7वा सत्य असं आहे, मार्केट म्हणजे रिस्क नाही, बाजार म्हणजे रिस्क नाही. तुमची मानसिकता हे रिस्क आहे, खरा धोका आहे, तीच खरी जोखीम आहे. जर तुमची मानसिकता डळमळीत असेल ना, तर मित्रांनो मार्केट कितीही चांगलं असलं तरी तुम्हाला कंटाळा आला. मार्केट तर चांगलं आहे, पण तुम्हाला आता पैसे भरण्याचा कंटाळा आला. काय दर महिन्यात 2,000, 5,000, 15,000 दर महिन्याला काय भरायचे? हा जेव्हा तुमच्या मनात विचार येईल ना, तर मित्रांनो तुम्हाला म्युच्युअल फंडामध्ये फायदा होणार नाही. हे चांगलं लक्षात ठेवा, लिहून ठेवा. तुमच्या अंतरात्म्यात ते कोरून ठेवा की तुम्ही जर कंटाळा केला तर म्युच्युअल फंड हे तुमच्यासाठी अजिबात नाही. ते क्षेत्र तुमचं नाहीच आहे किंबहुना. तर तुम्ही अशा मानसिक स्थितीने किंवा अशी मानसिकता घेऊन म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करत असाल, तर आपणा सर्वांना हीच नम्र विनंती असेल की अशी गुंतवणूक करून स्वतःचं नुकसान अजिबात करू नका. त्यापेक्षा म्युच्युअल फंडापासून दूरच राहा. 4 पावलं दूरच राहा. तुम्हाला जर काही दुसरा पर्याय असेल तर त्याच्यामध्ये करा, पण इथे करू नका. मार्केटचा स्वभाव असाच आहे, ते कधी वर जातं तर कधी खाली येतं, पुन्हा वर जातं. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर तुमच्या गुंतवणुकीमध्ये चढ-उताराला बघून तुम्ही पैसे काढून घेतलेत, मार्केट खाली गेलं, पैसे काढून घेतलं, तर तुम्ही नुकसानच करून घेणार आहे, चुकीचा निर्णय घेणार आहे आणि स्वतःचं नुकसान करून घेणार. तर तसं अजिबात करू नका. सांगायचं तात्पर्य काय, मार्केट
किंवा बाजार तुमची संपत्ती नष्ट करत नाही. तुम्ही स्वतःहून ते करून घेता. तर तेवढं करू नका, म्हणजे तुमची संपत्ती आपोआप राहील. आता नंबर 8चं आपण सत्य पाहून घेऊ, की हे 8 नंबरचं सत्य काय आहे? मित्रांनो, हे फार महत्त्वाचं आहे. म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा तुम्ही एस-आय-पी करून नंतर ती बंद करता ना, ती फार, फार मोठी चूक आहे आणि अशी चूक किमान गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही लक्षात ठेवायची, की मी हे काही सुरुवात करतो आहे ना, हे माझं एक तिसरं मूल आहे. जर समजा तुम्हाला 2 मुलं असतील, तर माझं हे तिसरं मूल आहे आणि ते किमान 20 वर्ष मी जपणार आहे. जसं माझ्या मुलाचं संगोपन करतो ना, तसं ह्या एस-आय-पीचं मी 20-22 वर्ष, 25 वर्ष संगोपन करेन. म्हणजे तो तयार झाल्यानंतर मला त्याच्यापासून चांगला चांगली फळं मिळतील. या उद्देशानेच म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुकीला सुरुवात करा. एस-आय-पी बंद केल्याने तुमचं नुकसान होणार आहे, फायदा होणार नाही. उलट एस-आय-पी बंद करण्याऐवजी ते तुम्ही वाढवा. किमान वाढवता नाही आली तर जी काही तुम्ही चालू केली आहे ना, तेवढ्या रुपयाची एस-आय-पी तशीच चालू ठेवा. तिथे तुमचा फायदा आहे. उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा सेल येतो मार्केटमध्ये, बाजारात, अमुक एका गोष्टीचा, अमुक एका वस्तूंवर, तेव्हा मार्केटमध्ये लोकं काय करतात? एकावर 2 फ्री, एकावर 3 फ्री, लगेच तिथे झुंबड असते, लाईन लागते. सेम आहे मार्केटमध्ये करेक्शन येतं ना, तेव्हा तुम्ही लाईन लावा. इथे लाईन लावलेलीच आहे. त्या सेलपेक्षा ह्या सेलमध्ये तुम्ही लाईन लावा. ह्या सेलमध्ये तुम्ही गुंतवणूक करा. बघा तुमचा फायदा होतो की नाही ते. तुम्ही तुमची जर गुंतवणूक वाढवली दुपटीने, तिपटीने, 4 पटीने, 5 पटीने, तर तेवढा रिटर्न्स, तेवढे युनिट्स तुमच्या अकाउंटवर जास्त येणार मित्रांनो. आणि ते तुम्ही कधीही थांबवू नका. उलट तुम्ही बघा, जेव्हा तुम्ही एस-आय-पी सुरू कराल ना, तेव्हा देवाजवळ हात जोडून प्रार्थना करा, की देवा हे फंड खाली पडला, मार्केट खाली पडलं तर मला चांगलं आहे. कारण मार्केट वर जाईल तर मला युनिट्स कमी मिळतील. पण मार्केट खाली गेलं तर मला युनिट जास्त मिळतील आणि युनिट जास्त मिळाले तर जेव्हा मला रिडेम्पशन करायचं आहे 10-15 वर्षांनी, तेव्हा माझ्या अकाउंटवर, माझ्या खात्यावर जास्त नंबर्स ऑफ युनिट्स तयार होतील आणि मग त्यावेळेला जी काही एन असेल त्याचा माझा फायदा आणि मिळणारा परतावा जो 12-13-14-15% जो काय असेल, त्याची जी काही तयार झालेली संपत्ती आहे, ती माझी प्रत्येक एक करून सगळे गोल पूर्ण करण्यासाठी, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदतगार ठरतील. हा जेव्हा तुम्ही तुमचा निश्चय कराल ना, तेव्हा मी सांगतो, लिहून देतो तुम्हाला, तुमची संपत्ती तयार होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. इतकंच काय, तुम्ही स्वतःसुद्धा जेव्हा 15 वर्षानंतर बघाल, तेव्हा तुम्ही तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही, एवढी संपत्ती तयार केलेली असेल. मी तर म्हणतो तुमच्या पुढच्या 7 पिढ्यासुद्धा ते बसून खाऊ शकतील, एवढी संपत्ती करण्याची ताकद या म्युच्युअल फंडात आहे. मग मित्रांनो, घाबरता कशाला? मार्केट खाली पडलं म्हणून घाबरू नका. तर हा 8व्या नंबरचा पॉईंट तुमच्यासाठी हे सत्य हेच आहे. तेव्हा लक्षात ठेवा, मार्केट खाली पडणं हा सेल आहे. लक्षात ठेवून अधिक गुंतवणूक वाढवा. बाहेर पडू नका, अजिबात बाहेर पडू नका. हा कळकळीचा सल्ला तुम्हाला मी देतो. आता 9वं सत्य आपण पाहू. म्युच्युअल फंडमध्ये बेस्ट फंड असा कधीच नसतो मित्रांनो. तुम्ही कधीही हा फंड चांगला, तो फंड चांगला किंवा हा फंड वाईट, तो फंड वाईट, अशा प्रकारच्या व्याख्येत, संभ्रमात कधीच पडू नका. फंड हे सगळेच चांगले असतात. तुमची मानसिकता चांगली ठेवा. जर ती मानसिकता चांगली असेल ना, तर फंड तुम्हाला चांगला परतावा दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की. आणि तोही दीर्घकाळासाठी 20-25 वर्ष, 22 वर्ष, जेवढं तुम्हाला सातत्याने राहता येईल. कारण समजा 20 नंतर तुम्ही तुमची एस-आय-पी थांबवलीत ना, काही हरकत नाही, त्याच्यामध्ये पण तुम्हाला फायदा असतो. तुम्ही एच-डब्ल्यू-पी करा आणि महिन्याला पैसे घ्या, 20-25 हजार महिन्याला. तुमचं जर कॉर्पस करोडोमध्ये गेलेलं असेल ना, तर तुम्हाला 25-50 हजार रुपये, 1 लाख रुपयापर्यंत, पण 1.5 लाख रुपयापर्यंत पण तुम्हाला महिन्याला मिळू शकतात. पण 25 वर्ष थांबण्याची तयारी ठेवा. जर तुम्हाला संपत्ती तयार करून घ्यायची असेल तर 20-25 वर्ष नक्की थांबा. कोणीही तुम्हाला हलवू शकत नाही तुमची संपत्ती म्युच्युअल फंडातून संपत्ती तयार करण्यापासून. तर माझा हा सल्ला तुम्ही
नक्की फॉलो करा. एवढी माझी तुम्हाला पुन्हा एकदा या 9व्या पॉइंटवर विनंती आहे. आता 10व्या सत्याकडे आपण बोलू. वेल्थ सिक्रेट जे कोणी सांगत नाही. म्युच्युअल फंडामध्ये जे खरोखर सत्य जे सांगायला पाहिजे ते YouTubeवर कोणीही सांगत नाही. म्युच्युअल फंडाचा संपत्ती तयार करण्याचा एक फॉर्म्युला आहे आणि तो म्हणजे स्टे इन्व्हेस्टेड ॲट लीस्ट फॉर 10+ इयर्स इज इक्वल टू SIP प्लस सायलेन्स. म्हणजे काय? तुम्ही सातत्याने गुंतवणूक करत राहा. त्याला चिकटून राहा. सातत्य ठेवा. मार्केट खाली पडलं म्हणून बंद करू नका. तर मार्केटमध्ये जे काही बातम्या येत राहतात, सारख्या तुमच्या कानावर आदळत राहतात. सोशल मीडिया आहे, YouTube आहे, Facebook आहे, Instagram आहे, ट्विटर्स आहेत, वर्तमानपत्र आहे. तर त्यामध्ये असंख्य अशा बातम्या येत असतात. आता प्रत्येक बातमी तुमच्या पायाखालची जमीन सरकवणारी पण असू शकते. तर त्याकडे तुम्ही पूर्णपणे कटाक्षाने दुर्लक्ष करा. SIP तुमच्या ध्येयावर फोकस करा. तुमचं जे काही ध्येय आहे त्याच्यावर तुम्ही चिकटून राहा, म्हणजे तुमची संपत्ती तयार होईल. तर मित्रांनो, हे होते 10 अशी सत्य की जी तुम्हाला माहीत असायला पाहिजे होती. आणि माझ्या मराठी इन्व्हेस्टर्सना हा खास मोलाचा सल्ला आहे की हे 10 सत्य आहेत ना, ते तुम्ही हा व्हिडिओ रिपीट करून, पॉज करून बघा आणि त्याच्यानंतर तुमचा SIPचा निर्णय घ्या. बघा, तुम्हाला नक्कीच चांगले रिटर्न्स मिळतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर कमेंट्स बॉक्समध्ये तुमचे कमेंट्स, तुमच्या प्रतिक्रिया व्यक्त करा आणि आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा. ह्या चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला नक्की हिट करा. म्हणजे होईल काय, तुम्हाला पुढचा जो काही माझा व्हिडिओ येणार आहे त्याबद्दल आधीच नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला माहितीसुद्धा मिळण्यास मदत होईल. तेव्हा आजची माहिती मी इथेच थांबवतो आणि आपली रजा घेतो. तोपर्यंत नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, नवीन अभ्यासासह, नवीन ज्ञानासहित. तर आता आपलं रजा घेऊ. नमस्कार.